शिवराज जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रश्मिकावरती ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत। आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करून, कारण की प्रत्येक जी स्टेप आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी एकदम परफेक्टपणे आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला समजावले आहे। तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। आणि आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे, जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी ते व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, की तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील ना, किंवा माझ्याशी पण तुम्हाला पर्सनली बोलायचं असेल, किंवा तुम्ही अजून आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टाग्राम तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, तर लगेच फॉलो करा। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही मराठी माणसाला सपोर्ट करायला पाहिजे। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आज व्हिडिओ सुरू करूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं प्लसचा आयकन असेल यावरती क्लिक करायचं। 9.16चा हा फुल स्क्रीन रिसीव सिलेक्ट करायचा आहे। रिसीव सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता बॅकग्राऊंड असेल, बॅकग्राऊंडवरती जायचं आणि इथं एक नंबरचं ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं करायचं काय, इथं बघू शकता ऑडिओचं ऑप्शन दिलेलं आहे, त्या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सगळ्यात पहिले आपल्याला आता यामध्ये ऑडिओ ॲड करून घ्यायचं। तर सिम्पली आपण ऑडिओ ॲड करून घेऊया। ठीक आहे, ऑडिओ ॲड झालेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि आता थोडंसं बीटनुसार ऐकून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला समोरील पार्ट कट करायचा आहे बॅकग्राऊंडचा। तर बघू शकता इथं पहिली बीट जी सुरुवात होती तिथपर्यंत यायचं आहे, म्हणजे आपल्याला याचे जवळपास 2.7 पर्यंत यायचे आणि आता समोरील पार्ट कट करून टाकायचा। ठीक आहे, अशा प्रकारे समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर आपल्याला इथं लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे लेअरवरून गेल्याच्या नंतर। आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे। व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याला असं झूम करायचं आहे, बघू शकता। झूम केल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे थोडंसं अजून झूम करून घेऊया। आणि इथं तुम्हाला असं ॲडजस्ट करून घ्यायचं। ठीक आहे, ॲडजस्ट केल्याच्या नंतर याचा जो समोरील पार्ट आहे आपल्याला कट करून टाकायचा आहे। झूम करून घेऊया, एकदम परफेक्टपणे याचा समोरील पार्ट आपल्याला कट करायचा। समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक PNG मिळून जाईल इमोजीची, ती PNG तुम्हाला ॲड करायची। हिला बघू शकता अशा प्रकारे मध्यभागी ॲड करायचं आहे। ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला यावरती एक ॲनिमेशन द्यायचं आहे। इन ॲनिमेशनमध्ये ओव्हरऑल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला इथनं एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं। बघू शकता हे वालं, किंवा तुम्ही जे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही लावू शकता। आपण हे वालं ॲनिमेशन देऊन घेऊया। ठीक आहे, हे ॲनिमेशन दिल्याच्या नंतर इथं तुम्हाला याचा समोरील पार्ट कट करायचा आहे। समोरील पार्ट कट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं, एडिटिंगवरती यायचं आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे बघू शकता ही 0.5 वरती ठेवायची परफेक्टपणे। आणि इथं तुम्हाला खाली फिल स्क्रीनचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर इथं बघू शकता मीडियाचं ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर जे आपण फोल्डरमध्ये तुमचे PNG फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे। तर मी सिम्पली रश्मिकाचे फोटो ॲड करून घेतो आता। तर बघू शकता गाईज मी सगळे फोटो ॲड केलेले आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथं बघू शकता एकदा पूर्ण फोटो परफेक्टपणे बघून घ्यायचे मॅच झालेले आहे का। त्यानंतर तुम्हाला एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। एक नंबरच्या फोटोपाशी आल्याच्या नंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे आणि तो तुम्हाला कॉल मी DJ हा इफेक्ट तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधून डाउनलोड करून घ्यायचा, यामध्ये ॲड करायचा आहे सिम्पली। ठीक आहे, यातून आपल्याला क्लिक करायचं आणि यामधला एक नंबरचा ॲड करायचा आहे। इथे बघू शकता 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आणि 2 नंबरचा आपल्याला इथं ॲड करायचा आहे। ठीक आहे, कॉल मी DJ मधला 4 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। परत आपल्याला 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, कॉल मी DJ मध्ये यायचं आहे, 1 नंबरचा ॲड करायचा आहे। परत आपल्याला सेकंड नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, कॉल मी DJ मध्ये जायचं आणि 4 नंबरचा ॲड करायचं आहे। परत आपल्याला 1 नंबरच्या याच्यामध्ये जायचं आहे। ठीक आहे, बघू शकता। आणि परत आपल्याला 1 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे। परत आपल्याला पुढल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि 4 नंबरचा। तर अशा प्रकारे तुम्हाला 1 नंबर 4 नंबर हा इफेक्ट स्टेपनुसार तुम्हाला ॲड करायचा आहे। हे दोन्हीच इफेक्ट ॲड करायचे। ठीक आहे, ट्रान्झॅक्शन दुसरे ॲड करायचे नाही।
तुम्हाला करायचे असेल तर करू शकता, असं काही नाही. पण मग व्हिडिओ तुमचा अगदी प्रोफेशनल आणि एकदम बीटनुसार दिसणार नाही. मी ट्राय करून बघितलेलं आहे. तुम्हाला हे दोन्हीच ॲड केलं तर एकदम बीटनुसार आणि एकदम परफेक्ट दिसतो व्हिडिओ. तर हे दोन्हीच तुम्ही ॲड करा असं माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि जरी पण तुमची इच्छा असेल दुसरी ॲड करायची तर करू शकता, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. कोणती स्टेप तुम्हाला समजली नाही तर ती पण तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा इंस्टाग्रामवरती पण मेसेज करून तुम्हाला काही बोलायचं असेल तर ते पण तुम्ही बोलू शकता. आणि तुम्ही अजून खरंच आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल तर फॉलो करा, कारण की मी तिला प्रत्येकाला रिप्लाय देत असतो आणि प्रत्येकासोबत काही प्रॉब्लेम असेल तर त्यांचं सोल्युशन पण देत असतो. तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे किंवा तुम्ही सर्च करून पण राहुल पटरे सिम्पली जॉईन होऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर नक्की फॉलो करा. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब पण नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आणि आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो. तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगत असतो, जसं की तुम्हाला प्रत्येक स्टेप जी आहे परफेक्टपणे समजेल. मी जास्त फास्टमध्ये पण नाही सांगत, एकदम परफेक्टपणे आणि एकदम सोप्या पद्धतीत सांगित असतो. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर एखादी स्टेप समजली नाही तर ती तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करीतच असतो आणि प्रत्येकाला रिप्लाय देतो, असं नाही की कोणाला दिलेला नाही, ठीक आहे. तर प्रत्येकाला रिप्लाय देतो. तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, काही स्टेप नाही कळाली किंवा काही पण असेल तर ते तुम्ही, आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता हवा आहे ते पण तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता किंवा तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये पण सांगू शकता. तर मी त्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल, ठीक आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगत जा. व्हिडिओला लाईक करत जा. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळ्या व्हिडिओवरती जे ट्रान्झॅक्शन 1 आणि 4 नंबरचं जे ॲड करायचं आहे, जसं मी ॲड करीत आहे, बघू शकता 2-4 फोटो राहिलेले ते मी ॲड करून घेतो सिम्पली फास्टमध्ये. तर बघू शकता मी सगळ्या फोटोवरती ट्रान्झॅक्शन ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, जिथं आपला 1 नंबरचा फोटो येतो आहे, निघायला सुरुवात होती आहे, तिथे यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे. हे बघू शकता थोडासा हा व्हिडिओ जास्त झालेला दिसतो आहे, ठीक आहे. त्याला आपल्याला थोडंसं झूम करायचं आहे, जास्त व्हिडिओ झूम करून घ्यायचा आहे. आणि याचा जो समोरील पार्ट आहे आपल्याला थोडंसं असं बॅक करायचं आहे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे दिसेल, जेणेकरून तो आपल्या व्हिडिओवरती येणार नाही, ठीक आहे. बघू शकता थोडंसं बॅक करायचं आहे, याला पण अशा प्रकारे छोटा करायचा व्हिडिओ. परत आपल्याला इथं जो आपला फोटो निघतो आहे पहिला तिथे यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची, शॅडो PNG आहे, ठीक आहे, विटनेटवाली. ही PNG तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायची, ठीक आहे. बघू शकता थोडंसं अजून झूम करून घेऊया. इथं खाली ॲड करायची. खाली ॲड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करायची. बघू शकता इकडे आपल्याला 1 नंबरला घ्यायची आणि शेवटपर्यंत घेऊन टाकायचे दोन्ही PNG, ठीक आहे, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. आणि आपल्याला बॉर्डर PNG जी आहे कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन हिला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर इथं बघू शकता अशा प्रकारे होऊन जाईल. परत आपल्याला जिथं फोटो निघतो तिथं यायचं, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल, रश्मिका नामची टेक्स्ट PNG. ती PNG तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायची, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेतल्याच्या नंतर आपल्याला एक करायचं काय, आता इथं बघू शकता जिथं फोटो निघत आहे तिथं यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. इथे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे. कैची साईडच्या ऑप्शनवर याला फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं, खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायची. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर व्हिडिओचे एक नंबर लिहायचं, लेअरवरती जायचं, मीडियामध्ये जायचं आणि लास्ट व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे. सिम्पली हवाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याला कैची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. तुम्हाला इथं ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आणि मधली जी लेंथ आहे फक्त तुम्हाला 1 वरती वाढवायची, ठीक आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंग दिसत असेल ब्लेंडिंगवरती तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. आणि यावरला जो ऑडिओ आहे या दोन्ही व्हिडिओवरला तो आपल्याला ऑफ करायचा आहे का नाही ते मला नाही माहिती, पण मी ऑफ करतो कारण की तुम्हाला मी थोडासा प्ले करून दाखवणार आहे, तर ते वाजायला नको आहे, ठीक आहे. तर बघू शकता व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला, मी प्ले करून दाखवतो. तर बघू शकता पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तिथे तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.